आज ना सकाळी सकाळी ना माझा असा काही टाईमपास चालू होता, कारण की माझी घरातली सर्व कामं आवरून झाली होती आणि म्हणून म्हटलं थोडासा टाईमपास करत बसली होती. आणि ते डुगूला ना मी बिस्किट दिलं होतं खायला, तर त्याने सर्व एक पूर्ण बिस्किटच तोंडात टाकलं होतं आणि त्याचा व्हिडिओ काढायला लागली, तर तो लांब पळत होता. त्यानंतर त्याला घेतलं, तो मस्त टी व्ही वगैरे बघत होता. त्याची मस्ती अशी नेहमी चालूच राहते, तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यानंतर ना मी एक साडी घेतली होती दारावरती, खूप दिवस झाले घरामध्ये होती आणि त्याच्यावरती ब्लाऊज शिवायचा होता, म्हणून म्हटलं चला आज टाईम आहे तर मग ब्लाऊज शिवायला टाकून येऊ. आणि हे दोघं बहीण भाऊ बघा, ह्या दोघांचं घरामध्ये अजिबात जमत नाही. तर आणि बाहेर पडल्यावरती ना एकमेकाचा हात धरून चालले होते, ते बघून मला तर खूप भारी वाटलं. घरामध्ये जमत नाही पण घराबाहेर चालू असतं त्यांचं. त्यानंतर संध्याकाळी डुगूचे बाबा ऑफिसवरून घरी आले होते आणि येताना त्यांनी ना माझं पार्सल आणलं होतं. खूप दिवस झाले ना मी डुगूच्या बाबांच्या मागं लागली होती की मला एक ट्रायपॉड घेऊन द्या व्हिडिओ शूट करायला. तर त्यांनी ना फ्लिपकार्टवरनं ना हे ट्रायपॉड मागवला आहे बघा. तर त्याची ऑर्डर आज आली होती, म्हणून मग ते संध्याकाळी ऑफिसवरून येताना घेऊन आल्याच्या नंतर ना मी ते ओपन केलं आणि तेच आहे ना असेंबल करत बसली होती बघा. इथे मला त्यातलं काही माहीत नव्हतं कसं करायचं काय करायचं, पण मी माझ्या मनाने करत होती. आणि जिथं मला काहीच सुचत नव्हतं ना, तिथं त्या पोस्टरवरती बॉक्सवरती बघत होती, त्यावरती बघून आहे ना मी असा ट्रायपॉड वगैरे माझा सेट करून घेतला. तर त्यात ना एक पार्ट असा होता का जो की मला सुचतच नव्हता आणि ते बॉक्सवरती पण दिलेलं नव्हता की कसा असेंबल करायचा. म्हणून मग मी लगेच यूट्यूब ओपन केलं, त्यावरती सर्च केलं आणि त्यावरती व्हिडिओज बघितले. तर व्हिडिओमध्ये समजलं कसा करायचा आणि तसंच मी केलं आणि तो सेट पण झाला. तर मग अशाच पद्धतीनं खूप जास्त वेळ लागला मला तो ट्रायपॉड सेट करायला. आणि मीच केला, कारण की डुगूचे बाबा घरी नव्हते आणि त्यांना वेळ पण नसता भेटला, कारण की त्यांना घरी यायला उशीर होतो आणि आल्यावरती पण त्यांना झोपायचं असतं, कारण की सकाळी लवकर उठायचं असतं. म्हणून मग म्हटलं त्यांना सांगण्यापेक्षा आहे ना आपणच कसा का होईना सेट करून घेऊया, म्हणून मी ना तो सेट करायला घेतला. आणि फायनली ना माझावाला ट्रायपॉड सेट करून झालेला आहे आणि फायनल रिझल्ट असा होता बघा. त्याची लाईट्स ऑन केली का अशी दिसती. मला तर बघून एवढं भारी वाटत होतं ना की काय सांगू तुम्हाला. तर मग माझा ट्रायपॉड वगैरे सेट करून झाला आणि त्याचे ना फंक्शन्स मला एवढे काय माहीत नव्हते. डुगूच्या बाबांना आल्यावरती मला सांगितले कसं करायचं काय करायचं. मला फक्त ना ते ऑन ऑफचंच माहीत होतं, बाकी काही माहीत नव्हतं. आणि सोबतच आहे ना डुगूच्या बाबांनी माझ्या मोबाईलसाठी ना छान असं कवर आणलं होतं बघा. मला ते खूप जास्त आवडलं. आणि थोडंसं किराणा नव्हता घरामध्ये, म्हणून मग पार्लेजी बिस्किट, मॅगी, रस, डुगूसाठी कॅडबरी आणि घरातलं थोडंफार किराणाचं सामान पण येताना ते घेऊन आले होते. तर मग चला, तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.